महाभारतातील श्रीकृष्णाची 10 गूढ जीवन शिकवण जी प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एकदा तरी ऐकावी. नमस्कार मित्रांनो, जय श्रीकृष्ण. महाभारत ही केवळ पांडव कौरवांच्या युद्धाची कथा नाहीये, तर ती जीवन, कर्म, नाती, संघर्ष आणि मनुष्याच्या स्वभावाची कथा आहे. कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर अर्जुनाच्या मनात निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांना श्रीकृष्णाने दिलेली उत्तरं आजही आपल्या जीवनाला योग्य दिशा देतात. चला तर मग जाणून घेऊया श्रीकृष्णांची 10 महत्त्वाची जीवन शिकवण जी आपल्या आयुष्यात आपल्याला अनुभवायची आहे आणि आत्मसात करायची आहे. पहिलं म्हणजे शरीर हे नश्वर आहे, आत्मा अमर आहे. कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर अर्जुन आपल्या पहिल्या नातेवाईकांना आणि गुरुजनांना पाहून दुःखी झाला. या युद्धात आपल्या माणसाचा मृत्यू होईल या विचाराने त्याचे मन व्याकुळ झाले. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला समजावले की शरीराचा अंत होतो, पण आत्म्याचा कधीच अंत होत नाही. जसे माणूस जुने कपडे बदलून नवीन कपडे घालतो, तसेच आत्मा एक शरीर सोडून दुसरे शरीर धारण करतो. म्हणून जीवनातील बदल आणि विरह यांना घाबरून जाऊ नये. दुसरं म्हणजे कर्म करा. म्हणजे काय? कामं करा, आपण फळाची जास्त चिंता करू नका. श्रीकृष्णांनी अर्जुनाला कर्माचे महत्त्व सांगितले. आपल्या हातात प्रामाणिकपणे प्रयत्न करणे आणि आपले कर्तव्य पार पाडायचे असते. पण प्रत्येक परिणाम आपल्या इच्छेनुसार मिळेलच असे नाही. अनेकदा चांगल्या कर्माचे फळ लगेच मिळत नाही. जसे की बी पेरल्यानंतर झाडाला वाढण्यासाठी वेळ लागतो, तसेच कर्माचे फळ मिळण्यासाठीही वेळ लागू शकतो. म्हणून परिणामाचा विचार करून निराश होण्यापेक्षा आपले काम आपण प्रामाणिकपणे करत राहावे. तिसरी गोष्ट म्हणजे जास्त अपेक्षा केल्याने दुःखाचे वाढते. म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीसाठी मनापासून खूप काही करतो आणि त्यानेही आपल्यासाठी तसेच करावे अशी आपण अपेक्षा ठेवतो. पण प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, विचार आणि परिस्थिती ही वेगळी असते. जेव्हा आपल्याला अपेक्षित वागणूक मिळत नाही, तेव्हा आपल्याला दुःख होते. म्हणून प्रेम करा, मदत करा आणि आपुलकीने वागत राहा. पण बदल्यात नेहमी तितकेच मिळेल अशी अपेक्षा अजिबात ठेवू नका. अपेक्षा कमी झाल्या की मनावरील दुःखाचे ओझेही कमी होते. चौथी गोष्ट म्हणजे वेळ ही कायमची कधीच एकसारखी राहत नाही. म्हणजे पांडवाच्या आयुष्यात सुखाचे दिवसही होते, पण संघर्षाचे दिवसही आले. राजवाड्यात राहणाऱ्या पांडवांना वनवासातही जावे लागले. त्यांना अनेक अपमान आणि संकटांचा सामना करावा लागला, पण त्यांनी धैर्य हे कधी सोडलेच नाही. यावरून आपल्याला असे समजते की वाईट वेळ, वाईट टाईम कायमचा राहत नाही. आज परिस्थिती कठीण असेल तर उद्या ती बदलू शकते. म्हणून वाईट काळात धैर्य ठेवावे आणि चांगल्या काळात गर्व करू नये. पाचवी गोष्ट म्हणजे चांगल्या माणसाच्या आयुष्यातही संकटे येतात. अनेकदा आपण असे विचार करतो की आपण कोणाचे वाईट केले नाही, तरी आपल्या आयुष्यात एवढ्या अडचणी का येत आहेत. पण पांडव धर्माच्या बाजूने असूनही त्यांना अनेक संकटांना सामोरे जावं लागले. त्यामुळे प्रत्येक संकट ही शिक्षा असते असे नाही. काही संकटे माणसाला अधिक मजबूत आणि अनुभवी बनवण्यासाठी येतात. जसे की सोन्याला अधिक शुद्ध होण्यासाठी अग्नीतून जावे लागते, तसेच जीवनातील संघर्ष माणसातील खरी ताकद बाहेर आणतो. सहावी गोष्ट म्हणजे सर्वात मोठी लढाई आपल्या मनाशी असते. कुरुक्षेत्राच्या एक युद्ध बाहेर चालू होते, पण अर्जुनाच्या मनातही मोठा संघर्ष सुरू होता. एकीकडे आपली माणसं होती आणि दुसरीकडे कर्तव्य होते. आपल्या आयुष्यातही राग, शांतता, भीती आणि धैर्य, लोभ आणि समाधान यांच्यात रोज संघर्ष सुरू असतो. खरा विजेता तो नसतो जो फक्त दुसऱ्याला हरवतो, तर तो खरा विजेता असतो जो स्वतःच्या रागावर,
अहंकारावर, लोभावर आणि मत्सरावर विजय मिळवतो. 7वं म्हणजे लोभ माणसाला विनाशाकडे घेऊन जातो. दुर्योधनाकडे सत्ता, संपत्ती, साम्राज्य होते, तरीही त्याला समाधान म्हणजे नव्हते. त्याला पांडवाचा हक्कही हवा होता. हाच वाढता लोभ पुढे महाभारताच्या विनाशाचे एक मोठे कारण ठरला. लोभ वाढला की माणूस योग्य आणि अयोग्य यातील फरक विसरून जातो. आजही पैशासाठी, संपत्तीसाठी आणि स्वार्थासाठी अनेक नाती तुटताना आपल्याला दिसतात. प्रगती करणे चांगले आहे, पण लोभाला आपल्या मनावर राज्य करून देऊ नका. 8वी गोष्ट आहे, जे आपल्या हातातच नाहीये त्याची अति चिंता करू नका. उद्या काय होईल, नशीब कधी बदलेल किंवा लोक आपल्याबद्दल काय विचार करतील याची चिंता करून आपण आजचा दिवस आपला वाया घालवतो. भविष्य पूर्णपणे आपल्या नियंत्रणात नसते, पण आजचे कर्म आपल्या हातात असते. म्हणून भविष्याच्या भीतीत जगण्यापेक्षा वर्तमानात योग्य निर्णय घ्या. आज प्रामाणिकपणे मेहनत करा आणि चांगले कर्तव्य पूर्ण करा. उद्याची चांगली सुरुवात आजच्या योग्य कर्मातूनच होते. 9वी गोष्ट आहे, सुख आणि दुःख ह्या दोन्ही गोष्टी कायमच्या नसतात. इथं सगळ्यांनी अनुभवलं असेल. दुःख आले की आपल्याला वाटते की ही परिस्थिती आता कधीच बदलणार नाही, पण सुख आले की वाटते की आता सर्व काही कायम असेच राहील. पण जीवन सतत बदलत असते. सुखाचे दिवस कायम राहत नाहीत आणि दुःखाचेही कायमचे नसतात. म्हणून सुखात नम्र राहा आणि दुःखामध्ये धैर्य सोडू नका. कोणतीही परिस्थिती कायमची नसते, हा विश्वास मनात कायम ठेवा. 10वी गोष्ट अशी आहे की कठीण काळात विश्वास कधीही सोडू नका. अर्जुनाकडे सामर्थ्य होते, ज्ञान होते आणि गांडीवासारखे शक्तिशाली धनुष्यही होते, तरी एका क्षणी तो गोंधळला. यावरून असे समजते की आयुष्यात सर्व काही असूनही कधी कधी योग्य मार्ग दिसत नाही. अशा वेळी धैर्य, योग्य मार्गदर्शन आणि देवावरील विश्वास आवश्यकच असतो. श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथाचे सारथी होते. त्याचप्रमाणे परमेश्वराची कृपा आपल्या जीवनात वेगवेगळ्या रूपात मार्गदर्शन करत असते. त्यामुळे कितीही कठीण परिस्थिती आली तरी स्वतःवरील आणि देवावरचा विश्वास कधीही सोडू नका. आता भावनिक शेवट म्हणजे तर मित्रांनो, महाभारताचे कुरुक्षेत्र कदाचित हजारो वर्षापूर्वी संपले असले, पण आपल्या मनातील कुरुक्षेत्र आजही सुरूच आहे. कधी कोणाला राग, कधी शांततेमध्ये, कधी स्वार्थ कर्तव्यामध्ये, कधी भीती धैर्यामध्ये आणि कधी अपेक्षा आणि वास्तवामध्ये आपले मन रोज संघर्ष करत असते. अशा वेळी श्रीकृष्णांची ही शिकवण लक्षात ठेवा. कर्म करत राहा, बदल स्वीकारा, संकटांना घाबरू नका, स्वतःच्या मनावर विजय मिळवण्याचा प्रयत्न करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विश्वास कधीच सोडू नका. आजची कठीण परिस्थिती कदाचित तुमच्या आयुष्याचा शेवट नसून एका नव्या आणि चांगल्या सुरुवातीची तयारी असू शकते. जर तुमचा श्रीकृष्णावर खरोखरच विश्वास असेल तर कमेंटमध्ये प्रेमाने लिहून दाखवा मला. राधे राधे. राधे राधे. जय श्रीकृष्ण.